आपण जेव्हा इंटरनॅशनल मार्केट्स म्हणतो ना, तेव्हा बऱ्याच वेळा लोकांना फक्त वाटतं की माझे प्रोडक्ट्स अमेरिकेत जावे किंवा माझे प्रोडक्ट्स कॅनडामध्ये जावे किंवा युरोपमध्ये जावेत. पण मला वाटतं 2 प्रकारचे मार्केट्स आपण बघू शकतो. एक इस्टॅब्लिश मार्केट आणि अपकमिंग मार्केट. पण लोकांचं अपकमिंग मार्केटकडे लक्ष कमी असतं किंवा छोटे छोटे असे देश आहेत तिकडे पण आपण एक्सपोर्ट करू शकतो. तर अपकमिंग मार्केट्स कुठले असू शकतात? विच इज द एरिया विच इज ग्रोईंग फास्टर? तुमच्या प्रोडक्टवर ते अवलंबून असतं. म्हणजे मी म्हणतो की द वर्ल्ड इज डिवायडेड इन 3 लेयर्स. द डेव्हलप कंट्रीज, द डेव्हलपिंग कंट्रीज, इंडिया कम्स अंडर द डेव्हलपिंग कंट्रीज आणि द अंडर डेव्हलप कंट्रीज, आफ्रिका वगैरे तुम्ही म्हणू शकता. तर ह्या 3 लेयर्समध्ये तुमचं प्रोडक्ट फिट कुठे होऊ शकतो. कारण फक्त मला माझा प्रोडक्ट कुठे घेऊन जायचा आहे ही माझी वैयक्तिक इच्छा आहे. इट शुड बी बेस्ड ऑन रिसर्च. माझी इच्छा अमेरिकेला प्रोडक्ट पाठवण्याची असल्यामुळे आपण अमेरिकेमध्ये धंदा केला पाहिजे असं नाही आहे. कदाचित युरोपच्या एखाद्या छोट्या देशामध्ये आपल्या प्रोडक्टची वाव असेल, डिमांड असेल, तर आपल्याला ते आयडेंटिफाय करून शोध करून तिथे पोचणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये फायदा काय होतो की जिथे तुमच्या प्रोडक्टची गरज आहे तिथे जर तुम्ही पोचलात तर द प्रोसेस इज कम्फर्टेबल, इट इज इझियर. तुमची मार्केट ॲक्सेप्टेबिलिटी फास्ट होऊन जाते, तुमचा प्रोडक्टची लायकेबिलिटी वाढू शकते. तर हे तुम्हाला रिसर्च करावं लागतं. ते तुम्हाला एकदम आयतं कुठून मिळणार नाही आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रयोग करावे लागतील, प्रयास करावा लागेल. तर हे करणं फार गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, जेव्हा आपण आपल्याला वाटतं ना की मला लंडनला माल पाठवायचा आहे, पण लंडनला त्या प्रोडक्टची गरज आहे का, किंवा लंडनमध्ये सिमिलर प्रोडक्टच्या कॉम्पिटिशनला आपण खरे उतरू शकतो का, हे पण महत्त्वाचं आहे. तर यू नीड टू आयडेंटिफाय. डझंट मॅटर ते डेव्हलप देश असेल, डेव्हलपिंग देश असेल किंवा अंडर डेव्हलप देश असेल, आपल्या प्रोडक्टला ॲडॅप्टेबिलिटी आणि ॲक्सेप्टेबिलिटी कुठे असेल ना तिथे पोहोचणं फार महत्त्वाचं आहे. तर डू नॉट हॅव प्रिज्युडाइज माइंड्स. आणि दुनिया एवढी डेव्हलप झाली आहे ना की तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये, तुम्हाला प्रत्येक प्रोडक्टसाठी कन्सल्टंट्स अवेलेबल आहेत, ज्यांच्या मार्फत तुम्ही त्यांच्या सर्व्हिसेस एंगेज करून त्यांच्या मार्फत तुम्ही पोचू शकता. दुसरी गोष्ट, आपल्या देशामध्ये प्रत्येक देशाचे राजदूत असतात, ॲम्बॅसेडर असतात, एम्बसीज असतात. प्रत्येक एम्बसीमध्ये एक ट्रेड ऑफिसर असतो, एक ट्रेड डिपार्टमेंट असतं. त्या एम्बसीचा अर्थच असतो बायलॅटरल रिलेशनशिप वाढवण्याचा, बरोबर आहे. तर जर तुम्ही त्या एम्बसीला लिहिलं तर त्यांचे ट्रेड डिपार्टमेंटबरोबर तुम्ही कोऑर्डिनेट करू शकता, त्यांना तुम्ही जाऊन भेटू शकता आपल्याच देशामध्ये, आणि तिकडनं देखील तुम्ही इनपुट्स घेऊ शकता की बाबा तुमच्या देशामध्ये माझा हा बिझनेस आहे, तुमच्या देशांमध्ये असे कुठचे कंपनीज आहेत किंवा असे कुठचे लोक आहेत ज्यांच्याबरोबर मी कोलॅबरेट करू शकतो. त्यांच्याकडनं जे तुम्हाला सपोर्ट मिळू शकतं ना, टोटली फ्री ऑफ कॉस्ट, दॅट इज अनइमॅजिनेबल. म्हणजे त्यांना तुम्ही तुमच्या एस्टॅब्लिशमेंटमध्ये इन्व्हाइट करा किंवा त्यांना तुम्ही तुमचे प्रोडक्ट्स गिफ्ट करा, म्हणजे त्यांना समजेल की तुम्ही काय करता आणि किती चांगलं करता. त्यांच्याकडनं जे तुम्हाला इनपुट्स मिळतील ना, त्या इनपुट्सच्या आधारे तुम्ही तुमचे पाऊल उचलू शकता. त्यांच्याकडे जर तुम्ही लिस्ट झालात तर त्यांच्या देशांमध्ये होणाऱ्या ॲक्टिव्हिटीजबद्दल ते तुम्हाला माहिती देतील. त्याच्या व्यतिरिक्त जेव्हा तुम्ही तिथे जाताय तर त्यांच्या मदतीने तुम्ही तिकडच्या काउंटर पार्ट्सना भेटू शकता. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही एका एम्बसीकडनं रेकमेंड केले जातात तेव्हा तुमची क्रेडिबिलिटी वाढते, तुमची रिलायबिलिटी वाढते, लोकांना ट्रस्ट फॅक्टर जो लागतो ना तो मिळतो. तर दिस आर ऑल व्हेरी स्मार्ट स्टेप्स टू इम्प्लिमेंट. आणि हे नातं तुम्हाला बनवावं लागतं. फॉर एक्झाम्पल, जर समजा माझा प्रोडक्ट फ्रान्समध्ये चांगला विकला जाऊ शकतो किंवा तिथे मला कस्टमर बेस बांधता येईल, तर फ्रान्सच्या एम्बसीबरोबर मी कंटिन्यू संपर्कात असलं पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल, सुगंधलोक नावाचा एक ब्रँड आहे. इट इज अ इन्सेन्स स्टिक्स ब्रँड. 45 देशांमध्ये ते एक्सपोर्ट करतात. तर आता वी आर स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर्स इन दॅट ब्रँड नाव. 80 वर्ष जुनी संस्था आहे सारथी इंटरनॅशनल, त्यांनी क्रिएट केलेला ब्रँड आहे ज्याचं नाव आहे सुगंधलोक. तर आता सुगंधलोक 45 कंट्रीजमध्ये एक्सपोर्ट होतो. टोटल साधारणतः 190-195 देश आहेत. म्हणजे किती स्कोप आहे बघा डेव्हलपमेंटसाठी. त्याच्या व्यतिरिक्त इन्सेन्स स्टिक्स किंवा ज्याला आपण लोकल लँग्वेजमध्ये धूप आणि अगरबत्ती म्हणतो, फ्रेग्रन्स, ज्याच्याने ॲम्बियन्स क्रिएट केलं जातं, तर 175 देशांमध्ये लोक इन्सेन्स स्टिक्स किंवा अगरबत्तीज वापरतात. तर आता जर मला ॲडिशनल देशांमध्ये जायचं असेल तर माझा पहिला स्टॉप असेल एम्बसी. त्यांच्याबरोबर संपर्क करणं, त्यांच्या देशातल्या डिस्ट्रीब्युटर्सना कॉन्टॅक्ट करणं त्यांच्या मार्फत. इट बिकम्स इझी. मी नेहमी असं म्हणतो लोकांना, आणि मला हे सांगायला आवडतं, व्हॉट बिझनेस यू डू इज इमटेरियल, हाऊ यू डू युअर बिझनेस मॅटर्स द मोस्ट. तुम्ही स्ट्रॅटेजी बनवा की हा पहिला स्टेप, हा दुसरा स्टेप, हा तिसरा स्टेप. अशा स्ट्रॅटेजीजच्या मार्फत तुम्ही तुमचा बिझनेस
इंटरनॅशनल देशांमध्ये एस्टॅब्लिश करू शकता आणि तुम्हाला इंटरनॅशनल करन्सी रेट्स मिळतील. म्हणजे तुम्हाला भारतीय रेट्सपेक्षा जास्ती इंटरनॅशनल रेट्स तुम्हाला मिळू शकतील. तो पण एक लाभ आहे, पण त्याच्याबरोबर रिस्पॉन्सिबिलिटी पण येते. देर इज रिस्क ऑल्सो. तुमच्या प्रोडक्ट्सना त्यांच्या स्टँडर्ड्सना मॅच करता नाही आलं तर तुमची पूर्ण कन्झाइनमेंट आयदर डिस्ट्रॉय केली जाते किंवा रिटर्न पाठवली जाते. कधी कधी रिटर्न पाठवायला एवढा कॉस्ट असतो त्या प्रोडक्टचा की लोक म्हणतात की तुम्ही तिकडे डिस्ट्रॉय करून टाका. तर दॅट इज अ बिग बिझनेस लॉस. तर यू हॅव टू बी अवेअर अबाउट ऑल दिस काइंड ऑफ सिच्युएशन्स हॅपनिंग. तुम्ही स्मॉल सुरू करू शकता, म्हणजे सुरुवातीला छोट्या व्यवसायापासून सुरू करू शकता, छोट्या क्वांटिटीपासून सुरू करू शकता. जसं मार्केट वाढत जाईल आणि जसं तुम्ही त्यांच्याबद्दल शिकत जाता तसं तुम्ही तुमचा स्केल वाढवू शकता. तर दिस आर ऑल बिझनेस डिसिजन्स दॅट यू नीड टू टेक ॲज अन एंटरप्रेन्योर. I work with and for Konark Cancer Foundation. It's a foundation which takes care of cancer patients. If you know anyone suffering with cancer, then we at Konark Cancer Foundation can connect the person with the right resources and facilities to ensure that the right time, right treatment reaches the patient. Whether it is connecting the resources or providing resources to the cancer patient, we do it all. It also includes support for accommodation in the city of Mumbai. We are associated and connected and networked with the right resources, the right doctors, and the right hospitals. We can bring all of this on a table to you so that it is convenience for you. Whether it is guidance, whether it is medical support, or whether it is operating procedures, our team facilitates every activity required for the patient and the support required for the family. We also connect you to the right NGOs and donors to ensure that you also get financial support and aid to whatever extent possible to ensure that the treatment happens and the life is saved. If you know of anyone who is suffering with cancer, please connect with us. The details are mentioned in the content below. Konark Cancer Foundation is an NGO. It's a not-for-profit organization, and we have lots of volunteers which support this good deed. So get in touch with us and help us to save lives. You too can be a part of this movement. Konark Cancer Foundation. Thank you so much.